हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. तर जसं तुम्ही बघताय की बाळाचे सगळे फंक्शन चालू आहेत, रिच्युअल्स चालू आहेत बाळ जेव्हापासून झाले तेव्हापासूनचे. आणि आमचा 5वीचा ब्लॉग तर तुम्ही आतापर्यंत बघितलंच असेल, नसेल बघितलं तर नक्की जाऊन आमच्या चॅनलवरती बघा. आणि सगळ्या डिटेल्स जे आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. अँड येस, आज आहे बाळाची 12वी. येस, सो आणि 12 दिवस झालेले आहेत बाळाला घरी येऊन. असं वाटत नाही, असं वाटतं कालच आलेलं आहे बाळ. अँड आम्ही डेली ऑब्झर्व करतो आणि दिवस कसा निघून जातोय ते कळतच नाहीये. अँड 12वीची तयारी आता सुरू केलेली आहे आम्ही. तर 12वीच्या दिवशी 12वीची पूजा जी सगळ्यांकडे जशी असते तशी आमच्याकडे सुद्धा असते. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, पण पूजा प्रत्येकाकडे असते. आम्ही सुद्धा 12वीची पूजा करणार आहोत. तर या व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवेल की आम्ही कशी कशी पूजा करणार आहोत ते. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे बाळाला पाळण्यात सुद्धा घालणार आहे. बाळाचं नाव सुद्धा ठेवणार आहे आम्ही आज. तर नाव आज रिव्हील होणार आहे बाळाचं. आम्ही नाव फायनली काय डिसाईड केलं आहे, बाळाचं जन्म नाव कशापासून आलंय ते सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला थोड्या वेळातच कळू. आणि काय नाव ठेवलंय ते एंड ऑफ द ब्लॉग पर्यंत तुम्हाला कळवूनच जाईल. सो स्टे ट्यून. पूजा आता स्टार्ट करतोय. आणि पहिली पूजा जी करायची ते आई सांगणार कसं कसं करायचं, कुठल्या कुठल्या गोष्टींची करायची ते. आणि दीदीला झोपेतनं उठवलं बिचारीला. झोप झाली का बाळा? गावाकडे असं नळाची पूजा म्हणजे विहिरीवर जाऊन पूजा करतात, किंवा बाहेर असं काही नळ असेल त्याची पूजा करतात. शहरांमध्ये तसं काही नसतं, म्हणून आपल्या नळाची म्हणजे नळ म्हणजे बेसन त्याची पूजा करतात. त्याला त्याच्यावरती पाणी, साधं पाणी, हे पाणी पंचामृत आता 2 विड्याची पाणी आहेत ना, खाली ठेव करा त्याच्या सुपारी ठेवली जे आहे ते सगळं. तिकडे त्याची पूजा करू. मस्त. बाबू तू पण पाया पड. एक पाणी घ्यायचं आणि त्याचे मांडे आहेत ना ते 12 त्याच्यामध्ये पाणी करायचं. त्याला हळदी कुंकू हसते का? एकदा काय बनवते अशी पुढं असेल इकडे लगत तीर्थ पण घेऊन पंचामृत हळदी कुंकू व्हायचं. 3 वेळा मारायची हळू हळू. झालं बस. तुला सांगतीये मम्मी. बच्चू मी पाणी आणायला चालली. कुठे चालली? विहिरीवर. नळावर. डोक्यावर ठेव. चल पाहिजे ताट घे रे माझ्या डोक्यावर.
जरा मोठी तरी कशी द्यायची आई पाणी आणण्यासाठी. आता पाणी आणलं तू माठात धो. पाणी आपोआप आलं. पाणी धो. आणि आता ते परत 5 वेळा कर वर खाली. झालं 5 वेळा. आता खाली ठेवून देते. आधी केलं ते तर हळदी कुंकू सोबत जशी पूजा करते तशी कर. आणि एक असा वरती आणि एक असा खालती, असे दोघं एका ठिकाणी वर आणि खाली. म्हणजे बघ आता हा असा ठेवून असा ठेवशील. ठेवते. आता हे हळदी आता पेटे घे. वर आणि खाली. परफेक्ट. तेव्हा काय होती ना त्याची लाईट लाव ना बाहेरची. काहीतरी ना त्याला नाव होतं. नाही त्याला काहीतरी बोलत होते ना. मेघारी. हा मॅम काहीतरी बोलायचं ना. शवासन श्रीनिवास. हा श्रीनिवास. आणि मस्त असं गोल टिक्का हळदी कुंकवाचा ठेवून दिलं वाजून. झाली पूजा. झाली पूजा. आता 12 वाटा मोकळ्या. 12 वाट्या मोकळ्या. आता फिरायला मोकळे. फिरायला मोकळं असं असतं. फिरायला म्हणजे घरातल्या घरात फिरायला. असं आहे. आता लगेच आपण ट्रिप प्लॅन केली असती. नाही असं तुमच्या मित्राने गेली असती बाहेर. हो. मला आधीच वॉर्निंग दिली आहे. 12 वाट्या मोकळ्या म्हणजे घरात फिरायला मोकळे. तर पूजा झाली आणि आता आई करताय जेवणाची तयारी. आज काय स्पेशल? आज ना 12व्या दिवशी 12 वाट्या मोकळ्या होतात म्हणून आज पुरण टाकतात. तर मी आज पुरणाच्या पोळ्या केल्यात. बटाट्याची भाजी, वरण, भात सगळं रेडी आहे. फक्त बटाट्याची भाजी बाकी आहे ना. बटाट्याची भाजी, त्याच्यात पुरणपोळी, इकडे भात आहे. दीदी खाऊ शकते? हां म्हणूनच तर आज केलं ना. अच्छा. बरं, दीदीला काहीतरी टेस्ट मिळेल आज किती दिवसांनी. सो येतं पटापट इथे भाजी करतील. मग आपण नैवेद्याची तयारी करू. नैवेद्य दाखवून जेवायला बसू ना. मामा आणि इकडे मम्मी दोघं मोबाईल घेऊन बसलेत. हा कसं शिकवायचं नो स्क्रीन टाइम? जोपर्यंत तिला समजत नाही तोपर्यंत आपण करून घ्यायचं. नो स्क्रीन टाइमच होणार. जब तक है तब तक जी लो जिंदगी. सर ड्युटी सुरू. चल बाई चल. छान छान फ्रॉक घातलाय आज. बाबूनी छान छान फ्रॉक घातलाय. फ्रॉक घातलाय. बाबू उड्या मारते. घे ग घे ग घे ग. दिलं होतं मी. त्याचे गरम होते. लगेच शांत. हे पिलू आई दिसते का लगेच शांत होऊन जाते. लगेच शांत. कुठे लागत तुमच्या माकडे. मम्मा काय करते? मम्मा देत नाही मम्मा. आज
आज काय स्पेशल? पुरणपोळी, पुरणपोळी, दूध, आमटी, हे माझ बटाट्याची भाजी. क्या बात आहे. दीदीला सांग, दीदी खाणार आहे आज. हा? टेस्ट आला चांगला. एवढे दिवस एवढं दिवस चांगलंच होतं पण वरणपोळी गोड गोड चमचमीत नाही काय. चमचमीत काय नाही. त्या दिवशी पिठला गेला म्हणते आई ना मला थोडस पिठलं मिळेल का आई? आई बोलते नाही. बस आता खाऊन घे. पूजा झालेली आहे आणि पूजा जाऊन जेवण सुद्धा झालेले आहेत आणि आता सूरजने इथे चालू केलं आहे डेकोरची तयारी, कारण काय बाळाचं नामकरण आहे. सो त्यासाठी आमच्याकडे प्रत्येक वेळेला तुम्ही बघताच की खूप छान छान वेगवेगळं डेकोर असतं. सो यावेळेसचं सुद्धा डेकोरेशन स्टार्ट केलेलं आहे. सो समजेलच तुम्हाला काय डेकोरेशन होणार आहे ते जसं जसं कम्प्लीट होईल. ते पेटलचा आकार बघून तुम्हाला थोडीफार हिंट आली असेल. हा आम्ही काय बनवायचा प्रयत्न करतोय. ऑब्विसली एक फ्लावर बनवणार आहे अँड कसं ज्याच्यामध्ये बाळाला ठेवणार, त्याच्यामुळे बाळाला ठेवणार आहे. तर कसे डिझाईन करणार आहे वगैरे त्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप कळेल. सिम्पल आहे, काही जास्त मोठी गोष्ट नाहीये. हा आपल्याकडे जो स्पॉन्ज असतो तो आहे, जो आपल्याला कोणत्याही फर्निशिंगच्या दुकानांमध्ये भेटेल. म्हणजे जिकडे आपले पडदे गाद्या वगैरे बनतात तिकडे हा तो स्पॉन्ज आहे. हा आपला फ्लिपकार्टचा कार्डबोर्ड आहे. मी ह्यांच्यानी मार्क करून फक्त कट करून घेणार आहे आणि पुढे मग त्याच्यानंतर आपण हे लावणार आहे एका बास्केटला, सो दॅट तो पूर्ण शेप येईल कमळाचा आणि मध्ये आठवणार आहे. सो मी करत होतो तर प्राचीला पटलं नाही आणि प्राच्याला स्वतः करते. हा का प्राची असंच आहे ना? स्लो आहे ना? स्लो पण नाहीये. किती लोक वेगळी आयडिया असेल काहीतरी. वेगळी आयडिया नाही ती बोलते मी आतापर्यंत करून मोकळी झाली असती. असे हा फास्ट काम आहे आपल्याला. मग तर आहे आणि मेन म्हणजे ती खाली बसून लगेच पटापट करते. हा ते मग खाली पसरवलं की झालं. 4-5 वर्ष होती. ठीक आहे, जेवढं कापलं तर बघ, त्याच्यानंतर बघू. पहिले 4च करून कापून घेऊ आणि लावून बघू चालेल. किती बसताय. वेस्ट नको यायला. सो सूरजने घेतले आता कापायला आणि हे आहे ते बास्केट ज्याला आम्हाला कवर करायचं आहे फ्लावरच्या पेटलचा शेप देऊन. सो आता मी फटाफट हे कट करून घेतो. लेट्स सी कसं काय त्याला चिटकवायचं आहे ते. 2 लागतील रे. जॉईन केलं 2 लागतील ना. हा तो एक काढा, सूरजच्या इथला एक काढा. हा इथे लाव. 1 लागेल का 2 लागतील? थोडंसं लांब लांब घ्यायचं का मग? तसं करायची गरज नाही ना. पण कट नाही करायचे, तरच आकार येईल ना असा. हे बघ असं मला असं वाटते मध्ये कट करा ना असं. हे करा तसं करायचं आणि मागच्या बाजूला कट करून जरा असं दिसेल. आतल्या बाजूला लावायची नाही, आतल्या बाजूला तर मग ते बाळाला ठेवायचं ना. एक मणी लाव तिकडे. कुठे म्हणले गाठीला? गाठीला लावते मला पण स्टार्ट किती राहतो ते बघावं लागेल. कशाने करता येईल? टंगोस शिवायचं काम, याला टंगोस म्हणतो. जमतंय का नाही? एक प्लेट करायचं. आजी आणि मामाची मेहनत काही संपत नाही. इकडे मी कट करून ठेवले पण त्यांना लावायला किती वेळ लागतो बघा. सो फायनली आमचं हे फ्लावर पेटलचं बास्केट रेडी झालेलं आहे, ज्याच्यामध्ये बेबीला कॅरी करायचं आहे. अजून ह्याच्यामध्ये काही गोष्टी भरायच्या आहेत, सो दॅट असं बेबी थोडंसं वरती दिसेल आणि हे फोटोशूटसाठी पण कामाला येईल. आणि जेव्हा एंट्री करू बेबीची, सो ती ह्याच्यामधूनच होईल अशी. सो त्यासाठी आम्ही हे बनवलंय घरच्या घरीच.
घरच्या घरी जुगाड. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की नेमिंग सेरेमनी आहे, बाळाचं नामकरण आहे, म्हणून त्याच्यासाठी पाळणा सुद्धा सजू आम्ही घेतला होता हनी हनी ह्या वेबसाईटवरून. आणि खूप लोकांनी आम्हाला विचारलं की ह्याची लिंक पाठवा, वेबसाईट कुठली होती आणि रिव्ह्यूज कसे आहेत. तर आम्ही खरं सांगू तर हे कोलॅब नाही आहे, हे आम्ही पैसे देऊन घेतलेलं आहे आणि खरंच खूप जास्त चांगलं आहे. म्हणजे आम्ही वापरतोय ना तेव्हा आम्हाला समजतंय की ह्याचे ॲडव्हान्टेजेस पण खूप आहेत आणि खूप कन्व्हिनियंट आणि दिसायला पण खूप ॲस्थेटिक आजकालच्या जमान्यात जसं दिसतं तसं आहे आणि युजफुल पण खूप आहे. खालचा जो पूर्ण एरिया आहे तो स्टोरेज म्हणून पण यूज करता येतो आणि वरती बाळाला रॉकर पुन्हा कुठे पण हलवता येतो. आता मी हा बेडरूम मधनं इथे घेऊन आलेली आहे आणि बाळाचं सगळं सजवलेलं आहे. फक्त म्हणजे बाळाचा बेड लावलेला आहे कारण की बाळाला पाळण्यात ठेवावं सुद्धा लागेल म्हणून. फक्त आम्हाला आजूबाजूने सजवायचं आहे. सो आता आम्ही हे सजवल्यानंतर कसं दिसतंय ते. मामा झाली का सजावट? 1 2 3 4 इकडे पण ते पण छान आहे बघ ते व्हाईट वाले, ज्याला खाली पिंक आहे. ते इकडे लाव, ते कमी आहेत ना म्हणून ते इकडे लाव. हा ते एक तिकडे एक तिकडे लावते. तयार होते जरा बाहेर होते म्हणून फीट हो गया. सो पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आणि फायनल जे एडिशन आहे ॲक्च्युली ते प्राची देते आहे. एकदम उठून दिसणार आहे. एक नंबर, खूप छान दिसते. बाळ द्यायचं आधी. आता काय ते याची आधी पूजा असते, आज याचा मान असतो. मग आपण त्याला पण कमळात ठेवले आणणाऱ्याला बाळाला, माझ्या बाळाला पण कमळात. वा कपडे वगैरे घालून सजवलंय मस्त. चला आता आवरून घेऊया बाकीचं उरलेलं आणि मग तयारीला लागूया. आम्ही नेसणार साडी सगळेजण आणि तयारी होऊन पटकन बाळाचं नाव ठेवूया.